नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्यात रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता मेळावा झाला संपन्न। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात धुळ्यात संपन्न झाला। धुळे शहरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याला प्रारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या संघटन बांधणीवर भर देत कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम करण्याचे आवाहन केले। तसेच सामाजिक न्याय, संविधान मूल्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेला ह्या कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरण आज धुळे शहरात संपन्न झाला। या मेळाव्यात कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ऐसे जाति के बच्चों के लिए शिक्षा में, नौकरियों में 10% आरक्षण देने का निर्णय मोदी सरकार ने लिया है। तो हमारी सरकार आप विरोध में नहीं है। कांग्रेस वाले जाकर बता दिए कि भाई मुसलमान के विरोध में है। हम मुसलमान के विरोध में नहीं है। हमारी सरकार आपको साथ देने वाली है। ये लोग आपको भड़काने का काम करते हैं, ये लोग आपस में लड़ाने का काम करते हैं। राहुल गांधी जी हर जगह पर जाकर बोलते हैं कि भाई ऐसा हो रहा है, ऐसा हो रहा है। राहुल गांधी जी जब 60-70 साल तक आपकी पार्टी की सरकार थी, कितना डेवलपमेंट हो रहा था, कितने रोड बन रहे थे, नेशनल हाईवे, कितने लोग गरीबी रेखा के ऊपर आए थे। आदरणीय इंदिरा गांधी जी ने गरीब हटाओ का नारा तो किया था, लेकिन कितने गरीबों को गरीबी के हटाया था। और राजीव गांधी बता देते कि जो हम 100 पैसा मंजूर करते हैं उसमें से गांव में 15 पैसा ही जाता है। राहुल गांधी जी राजीव गांधी जी बताते थे। तो ठीक बात है, ये तो अलग बात है, लेकिन हम सब लोगों ने मिलकर आगे बढ़ना है। मुसलमान के खिलाफ हम लोग नहीं, आम्ही मुस्लिम कम्युनिटीच्या विरोधामध्ये नाही। आणि आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होतो आहे। आमच्या भगिनी सगळे तो उपस्थित आहे। काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जाहीर केलेलं बजेट आहे त्याच्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रुपये कंटिन्यू केलेले आहेत। महिन्याला 1500 रुपये। काही लोकांना 1500 रुपये कमी वाटत असतील, पण 1500 रुपये आमच्या गोरगरीब आयाबायांसाठी 1500 रुपये हे फार मोलाचे आहे। बात बंद होणार नाही ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी महाड 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्याला पुढच्या वर्षी 21 मार्चला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याला सुद्धा चांगलं बजेट देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला